नेहरू आणि इंदिरा गांधींचा विजय आणि सोनियांचं मतदार यादीतलं नाव ही वोट चोरीची सर्वात मोठी उदाहरणं। लोकसभेत अमित शहांचा काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल। खडाजंगीनंतर काँग्रेस खासदारांचा सभात्याग। पुणे जमीन घोटाळ्यातील एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला खडा सवाल। तर कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। महेंद्र दळवींपाठोपाठ शिंदेचे मंत्री भरत गोगावले सुद्धा पैशांच्या व्हिडिओमुळे वादात। नोटांच्या बंडलांसोबत गोगावले दिसत असल्याचा शेकाप नेत्या चित्रलेखा पाटलांचा आरोप। गोगावलेंकडनं मात्र आरोपांचं खंडन। अंबादास दानवेंनी टाकलेल्या व्हिडिओ बॉम्बमुळे रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत तुफान वाद। महेंद्र दळवींना देशभक्त म्हणत तटकरेंची टोलेबाजी, तर तटकरेंचा संत म्हणून उल्लेख करत दळवींकडनं उपहासात्मक टीका। पडळकर आणि आव्हाड समर्थकांमधल्या राड्याप्रकरणी शिस्तपालन समितीचा गोपनीय अहवाल माझाच्या हाती। ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिफारस, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेवरनं विधानसभेत मोठा गदारोळ। लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज दुसऱ्या नंबरवर आला। जयंत पाटलांचा शिंदेंना टोला, तर संतप्त विरोधकांचा सभात्याग। राज्यभरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याचे पडसाद अधिवेशनातही। आमदार शरद सोनावणे बिबट्याच्या वेशात विधानभवनाच्या परिसरात, तर बिबट्याला रोखण्यासाठी भिंती बांधा आणि शेळ्या सोडण्याचे अजब सल्ले। नागपुरात बिबट्याचा थेट घरात 4 तास दबा। 3 तासांच्या थरारानंतर बिबट्या अखेरीस जेरबंद, पण वनविभागाच्या भोंगळ कारभाराचं पितळ उघडकीस।